नमस्कार, मी नीलम जगताप साबळे. सर्व प्रेक्षकांना जय महाराष्ट्र. आता घेऊयात बातम्यांचा वेगवान आढावा. छत्रपती संभाजीनगर शहरातील बजाज नगर येथे चिमुकले बहीण भाऊ शाळा सुटल्यानंतर घराबाहेर खेळत असताना घरासमोरील एका पाण्याच्या खड्ड्यात पडून दोघांचाही दुर्दैवी मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली. मैदानावरील एका मोकळ्या जागेतून मुरुम उत्खनन करण्यात आल्यामुळे तिथे मोठा खड्डा निर्माण झाला होता. काही दिवसांपूर्वी झालेल्या पावसाचे पाणी त्यात अजूनही साचलेले होते. या खड्ड्यात पडून दोन्ही चिमुकल्यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. या प्रकरणी वाळूज MIDC पोलीस ठाण्यामध्ये ठेकेदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावाच्या हद्दी मध्यरात्री 3 वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणात पाणी ओझरडे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यामध्ये झोपेत असलेल्या ऊस मजुरांचा संसार वाहून गेलाय. 2 बैलांची शोध मोहीम सुरू असून 12 बैल वाचवण्यात यश आलं आहे. या घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी वाईचे प्रांताधिकारी राजेंद्र कुमार जाधव, भुईंज पोलीस ठाण्याचे API रमेश गर्जे हे पहाटे 4 वाजता पोहोचले. ऊसतोड मजुरांना मदत प्रशासनाकडून सुरू होती. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. हिवाळ्याला आता खऱ्या अर्थाने सुरुवात झाली असल्याचं जाणवत आहे, कारण थंडीचा जोर कुठे वाढताना पाहायला मिळतो. अशातच शुक्रवारी गोंदिया जिल्ह्याचा पारा आणखीन घसरलाय. कमाल तापमान 27.1 अंश तर किमान तापमान 12.2 अंशांवर आलं होतं. यंदाचे सर्वात कमी तापमान असून शुक्रवारीही गोंदिया विदर्भात पहिल्या क्रमांकावर होता. थंडीचा जोर वाढू लागला असून हिवाळ्याची खरी सुरुवात इथून झाल्याचं जाणवत आहे. जिल्ह्याचा पारा दिवसेंदिवस घसरत चाललाय. ठाण्यातून नियोजित नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळापर्यंत वाहतूक कोंडी टाळून विना अडथळा पोहोचता यावे यासाठी 26 किलोमीटरचा उन्नत आणि दुमजली मार्ग बांधण्याचा सिडकोचा प्रस्ताव असून त्या दृष्टीने अभ्यासही सुरू करण्यात आला आहे. अयोध्येतील श्रीराम मंदिर उद्घाटनाच्या पार्श्वभूमीवर विश्व हिंदू परिषदेचे कार्यकर्ते मंदिर निर्माणचे राष्ट्र निर्माण असा संदेश देत 1 ते 15 जानेवारी दरम्यान घरोघरी निमंत्रणांच्या अक्षता देणार आहेत. 5 लाख नोंदणीकृत मंदिरांवर रोषणाई, 10 दिवस दीपोत्सव, प्रत्येक मंदिरात रामरक्षा, रामनामाचा जप आदी कार्यक्रमही या निमित्ताने आयोजित करण्यात येणार आहेत. BTS हा शब्द तरुणाईला विशेष प्रिय आहे. त्या ग्रुपची गाणी, त्यांचे व्हिडिओ, फोटो हे नेहमीच वेगवेगळ्या प्रकारे चर्चेत असतात. सोशल मीडियावर ट्रेंडिंगचा विषय असणाऱ्या BTSची लोकप्रियता साऱ्या जगात आहे. भारतातही त्यांचा चाहता वर्ग प्रचंड आहे. केवळ तरुणाई नाही तर शाळकरी विद्यार्थ्यांनाही BTSची भुरळ पडल्याचं दिसून येते. आता इंस्टाग्रामवर जो एक व्हिडिओ व्हायरल झालाय त्यानं अनेकांनी पसंती मिळवली आहे. मराठमोळी सेलिब्रिटी आदिती भागवतनं तो व्हिडिओ शेअर करून नेटकऱ्यांना जिंकून घेतला आहे. उषा मंगेशकर यांच्या आवाजातील त्या लावणीनं आता पुन्हा एकदा नेटकऱ्यांना प्रतिक्रिया देण्यास भाग पडलाय. आपल्याला लागली कुणाची उचकी या लावणीवरती चक्क कोरियन युवतींनी नृत्य केलं आहे. त्यांचं कौतुक होत आहे. द कपिल शर्मा शो फेम अभिनेत्री सुगंधाने वयाच्या 35व्या वर्षी मुलीला जन्म दिला. 15 डिसेंबर रोजी सकाळी तिचा पती आणि कॉमेडियन डॉक्टर संकेत भोसलेने ही आनंदाची बातमी सर्वांना दिली आहे. रुग्णालयामध्येच एक व्हिडिओ बनवून त्याने कॅप्शन लिहिले आहे, जगाने आपल्याला सर्वात सुंदर भेट दिली. हा त्याचा आशीर्वाद आहे जो चमत्कारापेक्षा कमी नाही. हे आमच्या प्रेमाचे प्रतीक आहे. आम्हाला एक सुंदर मुलगी झाली आहे. कृपया तुमच्या प्रेमाचा आणि आशीर्वादाचा वर्षाव करत राहा असं त्यांनी म्हटलंय. नाट्यसृष्टीसाठी महत्त्वाच्या असलेल्या 100व्या नाट्य संमेलनाची घोषणा झालेली असताना त्यापूर्वी पडद्यामागचे कलाकार असणाऱ्या रंगमंच कामगारांचा असा केळवण सोहळा करावा ही कल्पना ज्येष्ठ रंगकर्मी अशोक मुळे यांनी केली आहे. त्यांच्या संकल्पनेतून हा सोहळा दादर माटुंगा सांस्कृतिक केंद्रात नुकताच पार पडलाय. या सोहळ्याला अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रशांत आमले, ज्येष्ठ दिग्दर्शक विजय केंकरे आदी मान्यवर उपस्थित होते.
बॅकस्टेज कलाकारांपैकी 2 जणांच्या मुलांचा सत्कार समारंभही यावेळी करण्यात आला। म्हाडाच्या वसाहतीतील सहकारी गृहनिर्माण संस्थांकडील 1998 ते 2021 या कालावधीतील वाढीव सेवा शुल्क माफ करण्याचा निर्णय गृहनिर्माण विभागाने घेतलाय। यामुळे सुमारे 380.40 कोटी रुपयांचे वाढीव सेवा शुल्क माफ होणार असून मुंबईतील 50,000 सदनिकाधारकांना दिलासा मिळणार असल्याचं गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी शुक्रवारी विधानसभेत म्हटलंय। मुख्यमंत्री, मंत्री आणि अन्य अधिकाऱ्यांना लोकायुक्तांच्या कक्षेत आणणारे विधेयक विधान परिषदेत मंजूर झाले। गेले वर्षभर हे विधेयक वरिष्ठ सभागृहात रखडले होते। सुधारित लोकायुक्त कायद्यात मुख्यमंत्री, मंत्री, राज्यमंत्री, आमदार, भारतीय प्रशासन, पोलीस, वनसेवेतील अधिकारी, राज्य सरकारी कर्मचारी, स्थानिक प्राधिकरणाचे सदस्य, शासकीय, निमशासकीय संस्था, महामंडळ, प्राधिकरण आदी सर्वांनाच या कायद्याच्या कक्षेत आणण्यात आलं आहे। मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्याकरिता ठाणे ते कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक घेण्यात येणार आहे। पश्चिम रेल्वेवर माहीम ते सांताक्रूज अप आणि डाऊन जलद मार्गावर रविवारी ब्लॉक असेल, तर रविवारी हार्बर मार्गावरील CSMT ते पनवेल दरम्यान आणि ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते पनवेल दरम्यान मेगा ब्लॉक नाही।